आज राष्ट्रीय आरोग्य अभियानात काम करणाऱ्या गटप्रवर्तकांना 4,000 रुपये मोबदला देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाहीर झाल्याचा आत्ताच टीव्हीवरती बातमी वाचली. अतिशय आनंद झाला. गेल्या अनेक दिवसापासून गटप्रवर्तकांच्या प्रश्नासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील आशा गटप्रवर्तक कृती समिती, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील आयटकच्या वतीने सातत्याने आंदोलन करत होतो. मुख्यमंत्री 2 दिवसापूर्वी बोलले होते की लवकर न्याय देणार, आणि आजच्या ह्या बैठकीमध्ये पूर्वी 1,000 रुपये गटप्रवर्तकांना वाढ केली होती. आता ही आज 4,000 म्हणजे एकूण 5,000 रुपये इतकी गटप्रवर्तकांना वाढ झालेली आहे. आशांनाही 5,000 रुपये झाली आहेत, गटप्रवर्तकांनाही 5,000 रुपये झालेले आहे. आणि याच्या आधी 6,200 रुपये गटप्रवर्तकांना महाराष्ट्रातील संपूर्ण एकत्र कृती समितीने लढा देऊन मिळवलेले आहेत. म्हणून महाराष्ट्र सरकारच्या वतीने गटप्रवर्तकांना आताचे 5,000 रुपये, पूर्वीचे 6,200 रुपये आणि त्याचप्रमाणे केंद्र सरकारचे 8,450 रुपये अशा प्रकारचा एकूण मोबदला मिळणार आहे. सर्व लढणाऱ्या गटप्रवर्तकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि आपण महाराष्ट्रातील गटप्रवर्तकांना जवळपास 4,000 गटप्रवर्तकांना याचा लाभ होणार आहे. याचा आनंद कृती समितीला आणि आयटकला आहे. या पुढच्या काळात सुद्धा कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळवण्यासाठी आपण या पुढच्या काळात संघर्ष करूया. आणि गटप्रवर्तक सर्व लढणाऱ्या भगिनींचं मनपूर्वक अभिनंदन करतो. अशाच एकजूट ठेवून आपण लढूया आणि आपण लढणाऱ्यांचा विजय होतो. त्या पद्धतीने आज आपल्याला पाठपुराव्याला यश आलेलं आहे. याबद्दल कृती समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, लढणाऱ्या सर्व गटप्रवर्तकांचं, साथ देणाऱ्या सर्वांचं आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण अधिकारी वर्गाने आपली दखल घेऊन हा निर्णय आज घेतलेला आहे. याबद्दल सर्व मंत्रिमंडळाचं सुद्धा अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो.